नमस्कार मंडळी, कोकणीच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. गरमी खूप वाढलेली आहे आणि पाण्याची पातळी जवळजवळ सगळीकडे विहीर म्हणा किंवा डोरा म्हणा सर्वांची खाली गेलेली आहे. बरेच दिवस आमच्या वाडीमध्ये म्हणजे हे जे मी जे राहतो तर तिथे तलावामध्ये मासे पकडायचे होते. पाणी वगैरे सुकलं आहे तिथे सर्व. त्याच्यासाठी बरेच दिवस आम्ही त्याची वाट बघत होतो की पाणी कधी कमी होते आणि आम्ही मासे कधी पकडतोय. तर एकंदरीत आज तो दिवस आला आहे आमचा की त्या डोऱ्यामधले मासे आहेत, जो डोहा इथे त्या डोहामधील मासे आता आम्हाला काढायचे आहेत आणि त्यातले पंप वगैरे आहेत आमचे ते काढून दुसऱ्या जागी ठेवायचे आहेत. माझ्या इथे 2 तलावांचं काम चालू आहे, रिपेरिंगचं काम चालू आहे, लिकेजचं, की जेणेकरून झाडांना पाणी मिळेल त्यासाठी परत ते रिपेरिंग करून त्याच्यात पाऊस येईल तेव्हा त्याच्यामध्ये पाणी साठवून हार्वेस्टिंगचं आहे. आणि माझी इथे एक असं मोठी विहीर आहे, म्हणजे 50 बाय 40ची आहे. 40 हे खाली 40 फूट खोल आहे आणि 50 फूट अशी घेरायला आहे. तर त्याच्यामध्ये पाणी साचतं, पण ते कातळ असल्यामुळं काय होतं की सगळं पाणी बांधकाम नाही केलेलं आहे, सर्व पाणी जमिनीमध्ये निघून जातं. कातळ फोडलेलं आहे, त्याच्यामुळं कातळाला भरपूर भेगा वगैरे पडलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये पाणी साचलेलं असतं आणि ते पाणी सगळीकडं डिवाईड केलं जातं 2 तलावामध्ये. तर आता ते पाणी जवळ आता एप्रिलची 5 तारीख आहे. पाणी सर्व संपलेलं आहे त्याच्यामधलं. थोडंसं मला वाटतं 1 फूटभर पाणी आहे. तर आपण चाललो तिथे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता इथे खाली. फायनली मंडळी आम्ही आता चाललो आहे मी डोऱ्यामध्ये. म्हणजे सुकलेली विहीर आहे, आता पाणी सुकतं आहे. विहिरीचं पाणी आम्ही सुकायला लावलं आहे डोऱ्यातलं आणि त्याच्यामध्ये पकडणार आहेत आता मी मासे. भावकर गेलेत खाली मासे पकडायला. मासे पकडताय की पंपाचे करताय? पाणी सुकायला अजून जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागतील ना भावकर? 15-20 मिनटं लागतील. त्याच्यानंतर करू आम्ही मासे पकडायला सुरुवात. तर करूया तयारी खाली जायची. खाली उतरायला शिडीने लावले आम्ही, ते दगडानं पकडून आम्हाला जायला लागेल. हे बघा, या दगडानं पकडून खाली उतरायचं आहे. शिडी आहे आमच्याकडे पण खाली नाही आणलं. नको म्हणजे आता मी आलो आहे तर डोऱ्यामध्ये मच्छी पकडायला. पंप चालू आहे खाली आणि पाणी सुकायची आम्ही वाट बघतोय. पाणी एकदम कमी झाले आणि तुम्हाला दाखवतो मच्छी कशी उड्या मारते ते. हे बघा, जबरदस्त उड्या मारायला लागली मच्छी. आता 5च मिनिटात आम्ही खाली उतरणार आहेत. पंप वगैरे वरती काढणार, पंप बंद करणार आणि पाणी थोडंसं गदरवणार त्याला, म्हणजे मातीसारखं करणार. मग त्यांची डोळ्यात माती गेली, मग पकडायला सोपं पडेल. बंद करू हा. चला मी आता चाललोय मच्छी पकडायला खाली. भावकर पंपातून कचरा काढतात. मच्छी पकडूया चला. एकदम चौका जातोय, इकडे शिडी नाही आहे. दगड पकडून पकडून मी चालणार आहे. चला मच्छी पकडायला. थोडासा काढूया. काय इसकी काय आधी मोठे मोठे काढूया भावकर. थोडं पाणी जायला पाहिजे भावकर अजून. मोठे मोठे मासे आहेत बघा. नवे मासे मोठे त्याच्यात सापडत नाहीत हातामध्ये. हातातून निघतात सर्व.
आईच्या गावात मले मासे जास्त जाते, दांडाले आहेत मोठे पण एकदम चिक त्यांच्या डोळ्यामध्ये माती गेली ना त्याच्यावर सापडणार. हा बघा इथे मोठा आहे, खवलाय की मला माहिती नाही. जास्त उड्या मारतात. पंप चालू आहे त्याच्यामुळे काय ना आधी पाणी गदरवत नाहीये. पंप बंद झाला तर पायाने पाणी गदरवायचं, मग काय होणार, त्यांच्या डोळ्यात माती गेली ना की मारणार. ते मारणार म्हणजे त्यांचे डोळे फुटतात. सध्या तरी मला त्यांना असं जवळ नाही लागतंय. भरपूर आहेत मासे, पायाखाली पण येतात माझ्या, सापडतच नाही आहेत. हातातून सुटतात सर्व. पडलं तर डायरेक्ट चिखलातच जातोय खाली, सर्व चिखल आहे. आता मग गदरवू. हो नाही वैसे नहीं, अभी देख उसको हो गया ना, त्याला काढूया बाहेर. बरेच दिवस हा पाण्याचा मॅटर होता की पाणी कधी संपतोय आणि आम्ही मासे कधी पकडतोय. तर फायनली आज मुहूर्त भेटलाय आम्हाला आणि शक्य होईल तेवढं आम्ही पाणी कमी केलं. आता ह्याला गदरवणार आहे आम्ही पाणी, मासे पकडायला सुरुवात केलेली आहे. तर भावकर आहे तिथे, भावकर आता खाली उतरतायत, चेंज करताय. मग त्या राजेला बोलवा, म्हणजे गदरव काय. हा हा ठीक आहे. थोडं पायानेच माती केली का त्यांना दिसणार नाही. हे बघा आता सर्व उडायला लागलेले आहेत. काटे काटे पण आहेत बोरीचे इथे. आणि सर्व आता मासे आपल्याला इथेच भेटणार आहेत. या खाली भाकर चेंज करून, जबरदस्त मोठे ते बघा. सध्या मोठे मोठे मासे पकडले बघा, मोठे मोठे घेतोय आणि नंतर बारके पकडायचे आहेत. अजून एकट्याच आहे, बावकर गेलेत वरती, कोणाला तरी बोलून घ्यायला, नंतर परत काढू. हे सर्व मासे काढायचे आहेत, कारण हे मासे जर आपण काढले नाही ते जीवट तरी खाऊन टाकतील, नाहीतर ढोक तरी खाणार. तर आता एकदा पाणी आटवलंय तर ते मासे काढूनच दम घ्यायचा आहे. भरपूर मासे काढलेत आणि राहिलेत मासे ते आता बाकीचे हे लोक काढतात. आम्ही मोठे घेतले आणि बारीक घेतलेत, जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे घेतलेत. आता हे कामगार आहेत ते सर्व काढतायत, कारण एकदा आपण वरती आलो की जे ढोक आहेत बगळे ते सर्व खतम करणार आहेत. हे बघा आता फक्त चिखल राहिलाय आणि बरेचसे बारीक मासे राहिलेत, फक्त मोठे सर्व काढलेले आहेत. फायनली आपले डोऱ्यातील मासे पकडून झालेले आहेत. तुम्हाला दाखवतो इकडे बघा, हे सर्वात मोठे आहेत बघा. मळे मासे आणि खवल मासे पण ह्याच्यात. हे बघा हे मोठी साईज आहे, त्याच्या खालोखाल हे बघा ही त्याच्यापेक्षा थोडी मिडियम साईज आहे. आणि हे बघा हे मळे मासे आहेत मिडियम साईज, त्याच्यामध्ये मोठे आहेत हे बघा. आणि हे बारीक, हे बारीक आहे, हे खायला भरपूर टेस्टी असतात हे. तर असे पकडलेत एवढे मासे मी. कोणाकोणाला डोऱ्यातील मच्छी खायला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बारीक मासे बनवलेत कोकम वगैरे टाकून मस्त आपल्या कोकणी स्टाईलमध्ये. हे बघा ह्याच्यात मळे मासे पण आहेत आणि दांड्याले पण बघा, रसरशीत बनवलं एकदम, तरी बघा अशी जबरदस्त आले. आणि हे सगळ्यात जास्त मोठे मासे होते ते मॅरिनेट करून ठेवलेत बघा मस्त, आणि ते आता इकडे फ्राय करतोय. हे बघा डोऱ्यातले मोठे मळे मासे आणि खवल मासे जबरदस्त, आणि दांड्याले पण याच्यामध्ये
हे चालू आहे इकडे मच्छी फ्राय आणि ही एकंदरीत मस्त फ्राय झालेली आहे बघा, एकदम जबरदस्त दिसते. रवा टाकून वगैरे मस्त बनवले. तळ्यातले मासे काढून झाले मस्त. आता बघून आलो तर तळ्यातलं पाणी कंप्लीट सुकलेलं आहे आणि संध्याकाळी मासे वगैरे खाणार आहेत. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता घर. आणि आता घराच्या वरती टेरेसवर भरपूर पालापाचोळा पडला. घराच्या वरती साईडला झाडं वगैरे बरीच आहेत, त्याच्यामुळे पाला पडतो. आणि होतं काय, आम्ही गावाला गेल्याच्या नंतर यायला पाऊस होतो, म्हणजे यायला खूप उशीर होतो. कमीत कमी 30 तारीख तरी मेची येते. आणि तोपर्यंत जर गेल्या वर्षी पाऊस पडला, तोपर्यंत जर पाऊस लागला तर पूर्ण टॅरेस चॉक होतो. आणि खाली यायला जे पाईप ठेवलेले आहेत त्या पाईपावरती सर्व कचरा बसलेला असतो. असं गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी झालेलं आहे. पाऊस लवकर पडला गेल्या वर्षी आणि आम्ही यायला उशीर झाला. त्याच्यामुळे काय झालं की वरती पाणी तुंबलं आणि दिवालातून पाणी खाली आलं घरामध्ये, भिंतीतून झिरपून. तर या टायमाला आम्ही काय केलं की ठरवलं की आपल्याला कामं एक एक उरकायची आणि गावी जायच्या अगोदर घरावरचा सर्व पालापाचोळा काढायचा. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि हे मच्छीचं काम झालं आहे, सर्व सफाई वगैरे करून दुपारी बनवून ठेवलं आहे आणि संध्याकाळी आता आपलं खायचं आहे. तर हे काम आता थोड्या वेळाने चालू करणार, कारण भरपूर ऊन होतं. त्याच्यामुळे काय झालं की वरती टेरेसवर जाता येत नव्हतं. तर आता टेरेसवर जाणार आहे आणि एक हेल्पर घेणार आहे खाली. आणि मी वरती राहून ते सर्व पाला वगैरे बादलीतून खाली देणार आहे आणि तो हेल्पर सर्व शेतात नेऊन टाकणार, म्हणजे त्याची भाजवळ करता येईल असं दुहेरी काम होणार आहे. तर थोडे चहा वगैरे घेऊया, कपडे वगैरे चेंज करून जाऊया टेरेसवर. चला. आता अवकाळी पाऊस हा जिकडे तिकडे पडतो महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे पाऊस कधी पडेल, रात्री कधी पडून जाईल. आपण पाऊस पडायच्या अगोदर आपल्या घरावरची कौलावरची सर्व पालापाचोळा किंवा मांडवावरचा पालापाचोळा सर्व आपण काढत असतो. पण जर पाऊस पडला तर त्याची नुसती दैना उडून जाते. टेरेसवर चढलो मी आता आणि टेरेसवर किती झाडांचा पाला जमा झाला आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तो मला टायमात काढावा लागणार आहे, कारण मी 1 महिना कोकणामध्ये सुट्टीवरती जाणार आहे. आणि त्याच्यासाठी जर पाऊस लागला त्या दरम्यान, गेल्या टायमाला मेमध्ये सुरू झाला होता आणि या टायमाला एप्रिलमध्ये त्याला वेध लागलेले आहेत पावसाला. तर जायच्या अगोदर मला सर्व पाला काढायचा आहे, कारण जर टेरेसवरती पाणी तुंबलं तर ते पाणी पाईपातून खाली न जाता सर्व तुंबणार आहे आणि ते घराच्या भिंतीतून आतमध्ये घरामध्ये जाणार आहे. असं गेल्या वर्षी घडलं होतं की भिंतीतून पाणी उतरलं सर्व खाली, पूर्ण भिंती ओल्या झाल्या आणि पूर्ण कलर माझा खराब झाला. त्यासाठी आता मी सर्व कचरा आताच काढणार आहे महिनाभर अगोदर. चला तुम्हाला दाखवतो की टेरेसवर किती कचरा जमा झाला आहे तो. हा बघा, हा या साईडला कचरा आहे, पूर्ण ह्या नाल्या भरलेल्या आहेत हे बघा. आणि हे बघा या साईडला बघा, या साईडला इथे खाली पाईप आहे, इथे पाईप आहे खाली, दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा बघा, हा आणि त्याच्यावरती पाला बघा किती जमला होता. मी आता बाजूला केला आहे आणि हा पाला सर्व आता काढायला लागेल, ना तर पाणी खाली जाणार नाही. तर आपण दुसरी साईड बघूया. हे बघा, हा त्याच बाजूला, हा बघा, हा एक आहे सर. आणि ही साईड तर पूर्ण तिकडे तर खूपच आहे. हे बघा, वरती पाईप वगैरे पडलेत, पागोळ्याचं पाणी पण बाहेर जात नाही आणि त्याच्यामुळे सर्व कचरा बघा. इथे हा झाडं आहेत बाजूला, झाडं पाहिजे, कारण झाडं नसतील तर गरम जास्त होणार टेरेस. इथे तर खूपच आहे. हे बघा, हा इथे पुरे जे मुंग्या वगैरे सर्व आहेत. तर असा हा पाला सर्व काढायचा आहे आणि पावसाच्या अगोदर, गावी जायच्या अगोदर आपल्याला ही सर्व साफसफाई करायची आहे. हे पागोळ्याचे पाईप ह्या ब्रॅकेटमधून जे बाहेर पडलेले आहेत ते गेल्या वर्षी तसेच राहिले, ते आता मी ह्या ब्रॅकेटमध्ये परत टाकून देणार आहे आणि हे काम पूर्ण करणार आहे आज.
तर मंडळी सफाई झाली टेरेसची आणि आता चाललो आहे मी खाली.